नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून आनुवंशिक विकार आजार सिकल सेल ॲनिमियाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. आनुवंशिक विकार सिकल सेल ॲनिमिया किंवा दात्रपेशी पांडुरोग प्रथिने, DNA इत्यादीसारख्या रेणूच्या रचनेतील कोणत्याही अगदी थोड्या बदलांचा परिणाम रोग किंवा विकार होण्यामध्ये होतो. हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजेच ग्लुटामिक आम्ल होय. याची जागा व्हॅलिन या आम्लाने घेतल्यास हिमोग्लोबिनच्या रेणूची रचना किंवा आकार बदलतो. त्यामुळे लोहित रक्तकणिकांचा विवर्ताकृती असलेला सामान्य आकार विळ्याच्या आकाराचा बनतो. या स्थितीला दात्रपेशी पांडुरोग असे म्हणतात. या विकाराने बाधित व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते. या स्थितीत अनेकदा लोहित रक्तकणिकांची गुठळी तयार होते आणि त्या नाश पावतात. परिणामी रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि अभिसरण संस्था, मेंदू, फुफ्फुसे, वृक्क इत्यादींना हानी पोचते. सिकल सेल आजार आनुवंशिक आहे. गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलामुळे हा आजार होतो. आई आणि वडील दोघेही सिकल सेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकल सेल वाहक किंवा सिकल सेलग्रस्त व्यक्तींनी आपापसात विवाह टाळावा. सिकल सेल आजाराने बाधित व्यक्तीचे प्रकार. 1. सिकल सेल वाहक व्यक्ती AS कॅरियर. 2. सिकल सेल ग्रस्त किंवा पीडित व्यक्ती SS सफरर. सिकल सेल रोग्याची ओळख व लक्षणे: हातापायावर सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, सर्दी व खोकला सतत होणे, अंगात बारीक ताप राहणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे ही काही ठळक लक्षणे आहेत. मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, महाराष्ट्रात सिकल सेल ॲनिमियाचे सुमारे 2.5 लाखापेक्षा जास्त रुग्ण असून सुमारे 21 जिल्हे सिकल सेल आजाराने जास्त प्रभावित आहेत. यात विदर्भातील 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. मित्रांनो, आनुवंशिक असलेला हा सिकल सेल ॲनिमिया विकार अतिशय मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे सर्वजण रक्त तपासणी करूया. सिकल सेल आजारावर नियंत्रण मिळवूया. बाजूच्या आकृतीमध्ये साधारण रक्तपेशी पहा आणि बाधित झालेल्या रोग्यामधील रक्तपेशीचा आकार विळ्यासारखा झालेला दिसून येतो. हा सिकल सेल ॲनिमिया आजार आहे आणि हा आजार आनुवंशिक आजार आहे. सिकल सेल हा आजार पुढील प्रकारे होतो. यांचे संकेत: AA बरोबर सामान्य व्यक्ती नॉर्मल, AS बरोबर वाहक म्हणजेच कॅरियर व्यक्ती, SS म्हणजेच पीडित सफरर व्यक्ती. आता आपण तक्ता ओळीने पाहूया. 1. पुरुष AA व स्त्री AA म्हणजेच नॉर्मल असल्यास सिकल सेल अपत्य निर्मिती पुढीलप्रमाणे: आई वडील दोघेही सामान्य असतील तर सर्व अपत्ये निरोगी जन्माला येतील. 2. पुरुष AA किंवा AS, स्त्री AS किंवा AA असतील तर अपत्य निर्मिती
आई व वडील यापैकी एक सामान्य व एक वाहक असल्यास 50% अपत्य सामान्य तर 50% अपत्ये ही वाहक जन्माला येतील. 3. पुरुष AA किंवा SS तर स्त्री SS किंवा AA असल्यास आई व वडील यापैकी एक सामान्य व एक पीडित असल्यास सर्व अपत्ये वाहक होतील. 4. पुरुष AS व स्त्री AS म्हणजेच आई व वडील दोघेही वाहक असल्यास 25% सामान्य, 25% पीडित व 50% वाहक अपत्ये जन्माला येतील. 5. AS किंवा SS पुरुष असतील, स्त्री SS किंवा AS असतील तर आई व वडील यापैकी एक वाहक व एक पीडित असल्यास 50% वाहक व 50% पीडित अपत्ये जन्माला येतील. 6. पुरुष SS व स्त्री SS असेल तर आई व वडील दोघेही पीडित असल्यास सर्व अपत्ये पीडित जन्माला येतील. सिकल सेल रोग म्हणजे काय? सिकल सेल रोग हा अनुवंशिक रक्तविकाराचा एक गट आहे ज्यामध्ये असामान्य हिमोग्लोबिनचे उत्पादन होते, ज्याला हिमोग्लोबिन S म्हणून ओळखले जाते. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमध्ये असलेले प्रथिन आहे जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेते. SCD असलेल्या व्यक्तीमध्ये लाल रक्तपेशी नेहमीच्या गोल लवचिक आकाराऐवजी कडक, चिकट आणि चंद्रकोरी किंवा सिंकल आकाराच्या म्हणजेच विळ्याच्या आकाराच्या होतात. या कोयत्याच्या आकाराच्या पेशी रक्तवाहिनीमधून सहज वाहत नाहीत, ज्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि शरीराच्या विविध भागामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो. यामुळे वेदनादायक प्रसंग, अवयवाचे नुकसान आणि इतर गुंतागुंत होऊ शकतात. सिकल सेल रोग कशामुळे होतो? सिकल सेल रोग हा हिमोग्लोबिन जनुकातील अनुवंशिकीय उत्परिवर्तनामुळे होतो. तो पालकाकडून त्यांच्या मुलामध्ये ॲटोसोमल रिसेसिव्ह पद्धतीने संक्रमित होतो. याचा अर्थ असा की मुलाला हा आजार होण्यासाठी सिकल सेल जनुकाच्या 2 प्रती वारसाने मिळणे आवश्यक आहे. जर एखाद्या मुलाला सिकल सेल जनुकाची फक्त एकच प्रत वारसाने मिळाली तर त्यांच्यात सिकल सेल गुणधर्म असेल. याचा अर्थ ते जनुक वाहून नेऊ शकतात परंतु त्यांना पूर्ण विकसित आजार होत नाहीत. सिकल सेल निदान राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व जिल्हा रुग्णालयात सिकल सेल निदानासाठी असणारी सोल्युबिलिटी टेस्टची सुविधा आहे. तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात यासाठी इलेक्ट्रोफोरेसिस ही निश्चित निदानाची चाचणी करण्यात येते. सिकल सेल ॲनिमिया वर उपाययोजना. 1. हा आजार प्रजोत्पादना या एकाच माध्यमातून प्रसारित होतो, म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनीही तपासणी करून घ्यावी. 2. सिकल सेल वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे. 3. सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज 1 फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी. बाजूच्या आकृतीमध्ये सिकल सेल बाधित मुलाचा हात दाखवलेला आहे. अनुवंशिक विकार किंवा आजार सिकल सेल ॲनिमिया, दांत्रपेशी पांडुरोग या रोगाविषयी बनवलेला हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.